गुड मॉर्निंग. आज मला फ्राईज खायचा मन होता, त्याच्यामुळे मी येताना हे घेऊन आली होती. आणि ही माझी सकाळची सुरुवात झाली आहे. मी अशी पर्सन आहे ना, गरम असं थंड असं मला चादर पाहिजे अंगावरती, तोपर्यंत मला झोप नाही लागत. आता तयार होऊन मस्त की मंदिरात गेली. आणि या म्हशीनं, मी अजूनसुद्धा म्हशीनं घाबरते. मी लहानपणी आमच्या घरी म्हणजे मामाच्या घरी म्हशी होत्या, पण आता त्या पण नाही राहिल्या. पण पहिले मला एवढी भीती नव्हती वाटत, पण त्या आता रागात बघायला लागल्यात. त्यानंतर मी मस्त खाल्लं, डाळिंबाचे साल सुकवायला ठेवली. आणि ही साडी किती दिवसापासून फॉल बिडिंगला द्यायची होती ती दिली. तेवढ्यात मला सुप्रियाचाही कॉल आला होता, मग मी तिच्याकडे निघाली. तिने मला डोसा खायला बोलवलेला आणि माऊने मला हा बिस्किट दिला होता. आणि त्याच नंतर मी तिचा क्राऊन घेतलेला आणि मस्तपैकी प्रिन्सेससारखी फिलिंग, क्वीनसारखी फिलिंग मला येत होती. आम्ही दोघी ड्रॉइंग करत होतो. ही माझी ड्रॉइंग आहे, खूप खराब ड्रॉइंग करते मी. शाळेत तर मी ड्रॉइंग करतच नव्हती, मी दुसऱ्यांकडून करून घ्यायची. आणि ते पण मी माझ्या फ्रेंड्सला, अरे तुम्ही दुसरं काहीही सांगा चालेल, पण माझी ड्रॉइंग काढून द्या. मला ड्रॉइंग बिलकुल येत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल येत नाही. आणि तिच्याच घरी मी 4-5 तास घालवले. आय गेस मी ब्रेकफास्टसाठी गेली होती 12 वाजता आणि त्यानंतर मी जेवून आली आहे तिथून. घरी येऊन वॉटरमेलन खाल्लं. आणि हे मला टोस्ट खायची काय माहिती काय इच्छा झाली होती, हे मी सुक्केच खाल्लेत. कोणी चहा, मला चहा आणि हे सगळ्या गोष्टी आवडत नाही किंवा मी खात पित नाही, त्याच्यामुळे सवय नाही. आणि नंतर हे नूडल्स आणलेले, जोपर्यंत ते त्यांचं काण नाही करत तोपर्यंत जीवाला शांती कशी भेटेल ना, म्हणून मी काण करत होते त्यांचे, म्हणजे त्यांना फ्राय करणार होते. बघू याचं काय बनतं उद्या, ते तर उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल. पण आजसाठी जेवणासाठी भात मी शिजवलेला आणि डाळ कालचीच होती, ती मी आज संपवली. कारण की सकाळपासून सुप्रियाकडेच आहे मी, म्हणून जेवण बनवायचा काही प्रश्नच नव्हता. यांना फ्राय केलं, मग मस्त की जेवले. आणि मी चटणीसुद्धा बनवली होती. जेवण खूप टेस्टी होतं. आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.